ते प्रत्येकाच्या मनात भावना वेगळी आहे। रामाचं नाव घ्यायचं आणि जी समोर अडचण येईल त्या अडचणीवरती मात करण्याची ताकद फक्त त्या रामनामातून मिळते। ठिकठिकाणी हा आनंदोत्सव साजरा होतोय, कोणी गरबा नृत्य करतंय, कुठे शोभायात्रा निघालेली आहे, कुठे मंदिरांमध्ये भजन कीर्तनांचा कार्यक्रम सुरू आहे। आबाल वृद्ध या उत्सवात या आनंदात सहभागी झालेले आहेत। प्रत्येक जण आपापल्या परीने आपला राम शोधण्याचा प्रयत्न करते। जय श्रीरामचा जयघोष देशभरातल्या कानाकोपऱ्यातून आपल्याला ऐकायला मिळतो। आणि आपण माहीममध्ये जाऊया। धनंजय दळवी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। धनंजय, माहीममध्ये शोभायात्रा निघालेली आहे, राममय वातावरण तिथे सुद्धा असेल। नक्कीच राममय वातावरण जे आहे ते देशभरात आहे, मुंबईतील माहीम परिसरात देखील आहे। आपण जर पाहिलं तर रथयात्रा शोभायात्रा जी आहे ती माहीम दादर परिसरात आहे। हनुमान असेल, प्रभू श्री रामचंद्र असेल, लक्ष्मण असतील, सीता असतील, हे इथे रथेमध्ये विराजमान केलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही रथयात्रा जी आहे ती माहीम परिसरात निघालेली, अगदी जल्लोषात वातावरण आहे। इथे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। रांगोळी काढलेली आहे, रांगोळी जी आहे ती देखील इथे आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे, मिठाई वाटली जाते, लाडू वाटले जातात आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असेल, बच्चे कंपनी, अगदी जर पाहिलं तर वृद्ध महिला असतील, वृद्ध असतील, हे देखील या मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। एकच नामघोष जो आहे तो श्रीरामांचा इथे पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर जय श्रीराम असे नारे जे आहेत ते माहीम परिसरात आहेत। सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण देशभरात आहे। अशातच माहीम परिसरात देखील हे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर माहीम परिसरातील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, आज माहीम मध्ये शोभायात्रा निघालेली आहे, उत्साहाचं वातावरण आहे, काय बोलाल? 500 वर्षानंतर हा प्रसंग आपल्याला मिळाला। मंदिराचं आज जे भव्य मंदिर निर्माण होत आहे हे सगळ्या हिंदूंमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। आज दिवाळी, खऱ्या अर्थाने दिवाळी, आपल्या रामाचं राज्य आज येते। राम आज जसं अयोध्येत आलेले तसंच ते भव्य स्वागत आम्ही करतो आणि त्यामुळे सगळं नवचैतन्य हे फक्त मंदिर नाही, हे हिंदुत्वाचं, बलिदानाचं, त्यागाचं प्रतीक आहे। त्यामुळे आज जे काही हिंदू उतरलेले आहेत अगदी सगळीकडेच मला वाटतं धनंजय हे उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे की स्वप्नवत वाटणारा हा क्षण आज सत्यात उतरलेला आहे। आपण ठाण्यात जाऊया। ठाण्यामध्ये तब्बल 120 फुटी अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आलेली आहे आणि आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल इथे आहेत। निकेश, नक्कीच अमृता, मी आता सध्याचं ठाण्याचं जे ग्रामदैवत आहे कोपिनेश्वर मंदिर, त्या मंदिरात सध्या आहे आणि या मंदिरामध्ये 120 फुटांची अगरबत्ती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्या अगरबत्तीचं प्रज्वलन जे आहे ते करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री अयोध्येला गेले नसले तरी ते ह्या ठिकाणचं जे राम मंदिर आहे त्या मंदिरामध्ये 11 वाजता आरती करणार आहे आणि ह्याच्यातलं ह्या मंदिरातलं वैशिष्ट्य ही अगरबत्ती ठरलेली आहे। महिलांकडनं इथे रांगोळ्या काढल्या जात आहेत आणि ही अगरबत्ती जी आहे ती एक वैशिष्ट्य ठरत आहे, कारण या अगरबत्तीला पाहण्यासाठी, ते फोटो काढण्यासाठी इथे जे भाविक जे येत आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री 11 वाजता या ठिकाणी आल्याच्या नंतर पहिला ह्या आरतीचं अगरबत्तीचं प्रज्वलन करतील आणि त्यानंतर ह्या मंदिरात असलेलं जे श्रीरामाचं मंदिर आहे त्या मंदिरात आरती करतील। त्याच वेळेला मनसेकडनं देखील आरती केली जाणार आहे। त्यामुळे या संपूर्ण मंदिरामध्ये किंवा ह्या संपूर्ण ठाणे शहरामध्ये एक आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण जे आहे ते असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एक संपूर्ण वातावरण जे आहे ते राममय या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रतीक्षा आहे, या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती होणार आहे। निकेश, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता थेट पुण्यात जाऊया। पुण्यामध्ये चिमुकल्या रामलल्लासह माझे सहकारी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहे। ज्ञानेश्वर, आपण बराच वेळ झाला आपण बघत होतो हा रामलल्ला त्याच्या रामलीला, बाळलीला त्या ठिकाणी दाखवत होता। बरोबर आहे, अगदी पहाटे 6 वाजल्यापासून माझ्यासोबत या शोभायात्रेत हा चिमुकला रामभक्त आपण बघतोय, जो प्रभू रामचंद्राच्या वेशभूषेमध्ये आहे आणि त्याच्या हातात आपल्याला धनुष्यबाण बघायला मिळतोय आणि त्यानं अगदी वेशभूषा रामलल्ला सारखी केली आहे। आपका नाम क्या है?
या आदित्य नावाचा हा चिमुकला, त्याचे आई वडील देखील आपल्याला या शोभायात्रेत बघायला मिळतात. त्यांच्या आई वडिलांसोबत आपण बातचीत करणार आहोत. किती आनंद वाटतो या शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर? गेले 15 दिवस झाले आदित्य स्वतः खूप एक्सायटेड आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि स्वतः सकाळी 5 वाजल्यापासून उठून त्यांनी पूर्ण तयारी करून घेतली आमच्याकडनं. तो स्वतः पूर्ण हनुमान चालीसा देखील म्हणतो. त्याचसोबत तो आज संध्याकाळी हनुमान देखील बनणार आहे दुसऱ्या कार्यक्रमात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बोलो हनुमान की. कैसा लगता है आपको? आप क्या बने हो? आजू तू काही बने? जोर बोलो. राम. जय श्रीराम. जय श्रीराम. तू काही बने? राम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी. जय बोलो हनुमान की. राम हनुमान चालीसा म्हणशील का? बोलिए हनुमान चालीसा सुनाइए हमें. हनुमान चालीसा. श्री गुरु चरण बोलो. क्यों? बोल बोल बोलो बोलो. आपण बघतोय तो खेळतोय, बागडतोय, अगदी चिमुकलाय आणि अगदी प्रभू रामचंद्रांचं रूप धारण करून त्या गणवेशात तो आपल्याला या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं बघायला मिळतो. आपण बोलण्याचा प्रयत्न केला पण खरंय राम भक्त आहे, छोटा बालक आहे आणि अगदी मनोभावे. आपण बघतोय गेल्या जवळपास आता 4 तास होत आहेत तो या शोभायात्रेत चालतोय. त्याला जसं बागडावं वाटतंय, चालावं वाटतंय, चालतोय, जय श्रीरामाचा जप करतोय आणि या शोभा होत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे. या शोभायात्रेमध्ये आपण पाहू शकता की बालगोपाल या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्याचबरोबर विदेशी नागरिक देखील आता या ठिकाणी सामील झालेले आहेत. जय श्रीराम. Hey, from Italia, viva l'India, viva l'India. The Indian people is a very beautiful people. विदेशी नागरिक देखील या ठिकाणी यामध्ये सामील झालेले आहे. आपण पाहू शकता की अशा पद्धतीने केसरी झेंडा हाती घेऊन ते या ठिकाणी नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण पाठीमागे आलो तर आपल्याकडे हे बालगोपाल आहेत. अशा पद्धतीने श्रीरामाची वेशभूषा केलेली आहे, सीतामाईची वेशभूषा केलेली आहे, हनुमानाची वेशभूषा केलेली आहे. त्याचबरोबर राधाकृष्ण असेल, महादेव असेल, पार्वती असेल, अशा विविध रूपात या ठिकाणी बालगोपाल आहे. तर तेवढ्याच उत्साहात महिला वर्ग देखील आहे. महिला वर्ग देखील या ठिकाणी आपला उत्साह साजरा काय फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, नृत्य करताना पाहायला मिळत, एक उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. आपण पाहू शकता की अशा पद्धतीने महिला देखील आता फुगडी खेळून या शोभायात्रेत उत्साहात सामील झालेल्या आहेत.